स्टार्ट परिच्छेद. कुटुंब नियोजनाची चळवळ आता खेड्यापाड्यामार्फत जाऊन पोहोचली आहे. लोकशाही विकेंद्रीकरणातील स्थानिक संस्था व शासन वगैरेच्या प्रयत्नामुळे प्रचार व प्रगती वाढत आहे. जबाबदार शिक्षितांना नियोजनाचे महत्त्व समजले आहे. निरक्षर व खेड्यापाड्यातील स्त्रिया व श्रमजीवी जनता यांना अद्याप कुटुंब नियोजनाचे महत्त्व सक्रिय प्रकारे समजण्याचे राहिले आहे. कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी बहुसंख्य ग्रामीण जनतेचा पाठिंबा पाहिजेच. भारत देश शेतीप्रधान आहे व तो खेड्यापाड्यांचा देश आहे आणि ह्या खेड्यापाड्यातील जनतेची जीवनपद्धती परंपरागत रूढी व वडिलोपार्जित वहिवाटी ह्यावरच जास्त अवलंबून असून विज्ञानात्मक दृष्टिकोन हा जीवनाचा पाया झाला नाही. धर्मविषयक जुन्या समजुतीवर आपल्या देशातील सर्व ग्रामीण जीवन अवलंबून असते. अद्याप निरक्षर जनतेचे प्रमाण मोठे आहे. कुटुंब नियोजन चळवळीतील अडथळे चांगले जाणून घेतले पाहिजेत. जनता संपर्क व ग्रामीण लोकांशी संबंध वाढवून लोकांच्या मनाचे परीक्षण केले पाहिजे व निश्चित अडथळे कोणते ह्या संबंधीचे ज्ञान प्रथम प्राप्त करून घेण्याची प्रथम अधिक गरज आहे. ही चळवळ केवळ शासनाचीच आहे असे वाटता कामा नये. कुटुंब नियोजन ही एक काळप्राप्त सामाजिक सुधारणा आहे असे सर्वांना कळाले पाहिजे. समाज हा कुटुंबानेच बनतो म्हणून कोणतीही सामाजिक सुधारणा ही प्रत्येक कुटुंबात रुजली पाहिजे. कुटुंब नियोजन म्हणजे प्रापंचिक सुधारणा व कुटुंबाची धारणा अशी खातरजमा विशेषतः खेड्यापाड्यामार्फत झाली पाहिजे. देव व धर्म मग तो कोणताही असो त्यातून ह्या प्रश्नाकडे कोणीही पाहू नये. अर्थप्रधान दृष्टिकोनातून ह्या प्रश्नाचा विवेक करावा पण असे होत नाही. म्हणून आजपर्यंतच्या सर्व सामाजिक सुधारणा यशस्वी व्हाव्यात म्हणून कायदे करावे लागले व कुटुंब नियोजन देखील उत्तरोत्तर कायदेशीर ठरविण्यात सर्वच भारताला नवा उपक्रम हाती घ्यावा लागला आहे व सर्व प्रांतातून तो अखिल भारतीय पातळीवरूनही हाताळावा लागेल हे अटळ आहे. या मार्गात धर्माची पंथाची बाधा येता कामा नये. मग तो धर्म व पंथ कोणताही असो. परिच्छेद. परंपरावादी व सनातनी प्रत्येक धर्मात असतात म्हणून कोणा एकास नाव ठेवून त्याला दुखवायचे नाही. स्वयंस्फूर्तपणे सर्वांची खातरजमा झाली पाहिजे. म्हणजे कुटुंब नियोजन म्हणजेच धर्म असे अंतःकरणातून वाटले पाहिजे, पटले पाहिजे. हा प्रश्न सत्तेचे राजकारण करण्याचा नव्हे. अल्पसंख्य व बहुसंख्य असा नेहमीचा विचार ह्या प्रश्नात आणू नये व हा प्रश्न जातीय म्हणजे धर्मीय करू नये. उलटपक्षी धर्म म्हणजे धारणा करणारा असा धर्माचा सामाजिक व हटवादी अर्थ सर्वांनी लक्षात घ्यावा. देशहित राष्ट्रहित जो साधू शकतो तो धर्म. कुटुंब नियोजन हा राष्ट्रीय धर्म झाला पाहिजे. केवळ कायद्याने सामाजिक सुधारणा पूर्ण यशस्वी होत नाहीत. आजवरचा हा अनुभव आहे. कायदा सामाजिक सुधारणांना पाठिंबा देतो, त्या सुधारणांचे कायदेशीर रक्षण करतो व पुरस्कार करतो एवढेच. पण जनमानसात संपूर्ण परिवर्तन झाल्याखेरीज सुधारणांना पूर्ण यश येत नाही. म्हणून
लोकांचा स्वावलंबी प्रचार व प्रयत्न पाहिजे. स्टॉप.